नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आज या व्हिडिओमधून आपण माहिती घेऊया हरणटोळ या सापाविषयी. हरणटोळ हा भारतातल्या जंगलांमध्ये आढळून येणारा एक साप आहे. हा साप पूर्णपणे झाडावरच राहतो आणि जगतो. बऱ्याचदा फांद्यांवर किंवा वेलींवर दिसतो. ज्या ठिकाणी जंगल घनदाट आणि उष्ण असते अशा ठिकाणी हा साप आढळून येतो. हा साप नेहमी फक्त हिरव्या रंगातच दिसून येतो असं नाही. कधीकधी हिरव्या आणि पिवळ्या तर कधी तपकिरी अशा मिश्र रंगांमध्येही हा दिसून येतो. याची जीभ ही गडद हिरव्या रंगाची आणि लांब असते. आपल्या जिभेने तो आजूबाजूच्या परिस्थितीचा सतत अंदाज घेत असतो. हा साप घाबरला असता तो शरीर फुगवून आपण मोठे आहोत असा आभास निर्माण करायचा प्रयत्न करतो. एका वयस्क हरणटोळ सापाचा घेर सुमारे 2 सेंटीमीटरपर्यंत असून लांबी 2 मीटरपर्यंत असू शकते. आपल्या लांब शेपटीचा वापर हरणटोळ झाडावर चढताना तसेच शिकार करताना करतो. झाडाच्या फांद्या पकडण्यासाठी तो माकडासारखी आपली शेपटी वापरतो. इतर सापांच्या तुलनेत या सापाचं डोकं थोडं मोठं असतं आणि डोक्याच्या टोकाला नाक आणि तोंड असतं. हरणटोळ हा साप झाडावरती चपळ गतीने वावरतो तर जमिनीवरती वावरताना मात्र तो धीम्या गतीने वावरतो. स्वतःच्या संरक्षणासाठी हा साप पूर्णपणे स्वतःच्या रंगावरती आणि झाडांमध्ये लपण्याच्या सवयीवरती अवलंबून असतो. सरडे, बेडूक, पाली हे या सापाचं मुख्य अन्न असतं. हा साप आपल्या भक्ष्यामध्ये विष सोडून ते भक्ष्य अख्खच्या अख्खं गिळून टाकतो. या सापाविषयी जनमानसात एक गैरसमज पसरलेला आहे, तो म्हणजे हा साप माणसाचं डोकं म्हणजेच ताळू फोडतो. हे पूर्णपणे खोटं असून या गैरसमजामुळेच या सापाला सर्रास मारलं जातं. हरणटोळ वाचवण्यासाठी त्याच्याविषयी जनजागृती होणं गरजेचं आहे. खरं तर हा मध्यम विषारी साप आहे. हा साप डसला असता लहान मूल आजारी पडू शकतं आणि मोठ्या माणसांना तो चावला असता मधमाशी चावल्यावरती जशी जळजळ होते तशी जळजळ होऊ शकते. आजपर्यंत हा साप चावल्यामुळे कोणत्याही माणसाचा मृत्यू झालेला नाही आहे. आजकाल हरणटोळ हा साप पेट म्हणून ठेवला जातो. हा साप जरी स्वभावाने शांत असला तरी कधीकधी चिडून तो चावाही घेऊ शकतो. याच्या मागील दातांमध्ये विष असतं. अनैतिक मार्गांनी या सापाची विक्री होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याच्या सुंदर रंगामुळे हा लोकांच्या पसंतीस उतरतो. यामुळे हरणटोळांच्या जंगलातील संख्येवरती परिणाम झाला आहे. शिवाय बंदिस्त वातावरणात जास्त काळ तग धरू न शकल्यामुळे हा साप मरण पावतो. तर कृपया या सापाला जंगलातच राहू द्या. त्याला आपला पेट बनवण्याचा विचारही करू नका. हरणटोळ सापाविषयीची ही रंजक माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, म्हणजे इतरांचेही हरणटोळ सापाविषयीचे गैरसमज दूर होण्यास मदत होईल. निसर्गातील अशाच विविध घटकांची माहिती घेण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.